भाकरी हा शब्द नुसता उच्चारला तरी केवढा तृप्तीचा आभास आहे. महाराष्ट्रात भाकरी म्हणजेच पुरणान्न म्हटले जाते. या साध्या कोरड्या भाकरीचा मोह कवींना देखील आवरला नाही. आता मी इथे सोप्या पद्धतीनं तांदळाची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे. उकड न काढता न थापता भाकरी कशी बनवायची ते इथे मी दाखवले आहे. त्यासाठी मी विकतचे तांदळाचे पीठ घेतले आहे. तुम्ही घरचे कोणतेही पीठ वापरू शकता. आता मी इथे 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. साधारणत यामध्ये 6 ते 7 भाकऱ्या होतात. तुम्हाला जर 4च भाकऱ्या करायच्या असतील तर 1च वाटी तांदळाचे पीठ घ्यावे. पिठाला आपण उकड काढणार नाही आहोत, त्यामुळे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतले आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व पीठ घेतले होते त्यामध्ये हे सर्व पाणी घालून घ्यायचे आहे. थोडेसे पाणी शिल्लक ठेवायचे आहे व चमच्याने ते पाणी मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर मग सर्व पाणी हे ओतून घ्यायचे आहे. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पीठ पाणी घातलेले थोडे थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने पीठ मळायचे आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित असे पीठ मळून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी व्यवस्थित छान मऊसूत असे मळायचे आहे. हे पीठ मळायला थोडा वेळ लागतो. छान असे पीठ तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित मऊसूत असे पीठ मळून झालेले. अशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आहे. भाकरीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. आता इथे मी एक पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीनं गोळा घ्यायचा आहे व एका प्लेटमध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे. इथे मी लोखंडी तवा वापरला आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तो कोणताही तवा वापरला तरी चालेल. 1 चमचा तेल घातले आहे व तव्याला संपूर्ण तेल लावून घेतलेले आहे मी व्यवस्थित. असे केल्याने आपली भाकरी ही तव्याला चिकटणार नाही व व्यवस्थित उठेल, म्हणून तव्याला तेल लावून घ्यायचे आहे. त्यानंतर बारीक गॅसवरती तवा ठेवून द्यायचा आहे. इथे मी गोळ्याला पीठ लावून घेतले आहे व आपण भाकरी लाटणार आहोत. अशा पद्धतीने एकदाच पीठ लावून घेतले व हळूवार असे जसे आपण चपाती लाटतो तसेच आपल्याला लाटायचे आहे व्यवस्थित. भाकरीचा मधील भाग हा जाडसर ठेवायचा आहे व कडेचा भाग थोडा पातळ करून घ्यायचा आहे, नाहीतर मग मध्ये भाकरी फाटली जाते. म्हणून अशा पद्धतीनं व्यवस्थित अशी पातळ भाकरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय भाकरीला अगदी गोल आणि छान असा आकार आलेला आहे व अगदी पातळ अशी भाकरी लाटली गेलेली आहे. भाकरी आपली लाटून तयार आहे. आता तव्याची फ्लेम थोडी वाढवायची आहे. तुम्ही इथे बघू शकताय तवा अगदी छान तापलेला आहे, वाफा निघत आहेत. त्यानंतर आपल्याला ही भाकरी टाकायची आहे. सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे व एका टोपामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी लावून घ्यायचं आहे हाताने. जर तुम्हाला हाताने लावायला जमत नसेल तर छोटासा कपड्याचा गोळा घेऊन त्याने देखील तुम्ही याला पाणी लावू शकताय. 10 मिनटं झाल्यानंतर पाणी पूर्ण सुकलेलं आहे. त्यानंतर भाकरी परतायची आहे. परतल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे व परत भाकरी भाजण्यासाठी परतून द्यायची आहे. तुम्ही बघू शकताय बाजूने हवा जाते त्यामुळे भाकरी फुगत नाही, पण अगदी व्यवस्थित मऊसूत अशी छान गरमागरम खायला भाकरी तयार झाली आहे. पुन्हा मी तेवढाच गोळा घेतला आहे, पिठामध्ये बुडवून घेतला आहे परत आणि अशा पद्धतीनं छान अशी गोलसर भाकरी परत एकदा करून घेतली आहे. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने लाटता येते, काहीही प्रॉब्लेम होत नाही. उकड काढणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे किंवा उकड पटकन व्यवस्थित होत नाही आणि भाकरी थापणे म्हणजे ते देखील अवघड आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवून भाकरी करून खाऊ शकता. अगदी छान अशी भाकरी तयार होते. तुम्ही बघू शकताय. पुन्हा एकदा व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं आहे मी आणि वरचं पाणी सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी परतून घ्यायची आहे.
आणि परत 15 मिनिटांसाठी आपल्याला थांबायचं आहे. पूर्ण भाकरी सुटते आणि त्यानंतरच भाकरी पुन्हा भाजण्यासाठी परतवून टाकायची आहे. अगदी छान अशी भाकरी तयार होते. गरमागरम भाकरी इतकी छान लागते. साध्या भाजीसोबत, कोणत्याही भाजीसोबत भाकरी अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी छान अशी भाकरी तयार होते.